संत चोखामेळा मंदिराच्या दुरावस्थेकडे लक्ष देण्याची मागणी. त्र्यंबकेश्वर येथील ऐतिहासिक संत चोखामेळा महार मंदिराची संस्था अतिशय दुरावस्था झाली असून या ऐतिहासिक वस्तूच्या संवर्धनासाठी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निधीतून मंदिराचा जीर्णोद्धार करून नवीन वास्तू उभारावी अशी मागणी भाविक व सांप्रदायिक मंडळींकडून करण्यात आली आहे. मंदिर परिसराची अवस्था अत्यंत खराब झाली असून काही नागरिकांकडून परिसराचा शौचालयासाठी वापर केला जात असल्याने या ऐतिहासिक स्थळाच्या पावित्र्यालाही धक्का पोहोचत आहे. संत चोखामेळा महार यांच्या कार्याशी संबंधित असलेल्या या मंदिराला ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व आहे. त्यामुळे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर या वास्तूंचे पुनरुज्जीवन करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मंदिराचा संपूर्ण विकास, जीर्णोद्धार आणि परिसराचे सुशोभीकरण कुंभमेळा निधीतून करण्यात यावे. भाविकांना तसेच सांप्रदायिक मंडळींना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देत या ऐतिहासिक वारशाचे जतन करावे अशी मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात गौतम पगारे यांनी खासदार राजाभाऊ वाजे यांनाही पत्र देऊन संत चोखामेळा मंदिराच्या वास्तूची निगा राखून तिचे संवर्धन करण्याची मागणी केली आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने या ऐतिहासिक मंदिराला नवसंजीवनी मिळावी आणि संत परंपरेचा हा वारसा पुढील पिढ्यांसाठी जतन व्हावा अशी अपेक्षा भाविकांनी व्यक्त केली आहे. मी गौतम नारायण पगारे, भीमशक्ती संघटना तालुका इगतपुरी अध्यक्ष, त्र्यंबकेश्वरमधील संत चोखा महार जे मंदिर आहे त्या मंदिराची अतिशय दुर्दैवी आणि अतिशय जीर्ण अवस्थेमध्ये ते मंदिर झालेलं असल्या कारणाने इगतपुरी तालुक्यातील काही सांप्रदायिक मंडळी दादू भाऊराव साळवे यांच्यासोबत अनेक सांप्रदायिक आम्ही त्या ठिकाणी जाऊन आलो. त्या मंदिराची दुरावस्था पाहिली. त्या मंदिराच्या समोर काही लोक शौचालय बसतात, काही लोक लघवी करतात. त्यामुळे त्र्यंबकेश्वर नगरपालिकेचं त्या संपूर्ण प्रकरणाकडे अतिशय दुर्लक्ष असल्या कारणाने आम्ही वेळोवेळी शासनाला त्या मंदिराचा प्रस्ताव तयार करून येणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कार्यक्रमामधून त्या ठिकाणी संपूर्ण पायाभूत सुविधा झाली पाहिजे असे आम्ही वेळोवेळी शासनाच्या लोकांकडे आम्ही पाठपुरावा केला. तसेच आम्ही नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार आदरणीय राजाभाऊ वाजे यांच्याशी सुद्धा आम्ही बैठक घेऊन त्यांनासुद्धा आम्ही निवेदन दिलं का ह्या संपूर्ण मंदिराचा अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी पायाभूत सुविधा झाली पाहिजे. त्यामध्ये तुमचं सांप्रदायिक लोकांना जे काही बसण्यासाठी निवासस्थान असेल, शौचालय असतील, मंदिराच्या अवतीभोवती वॉल कंपाऊंड असेल, नंतर त्या ठिकाणी सामाजिक सभामंडप असेल, या सर्व गोष्टी त्या ठिकाणी झाल्या पाहिजेत अशा पद्धतीने आम्ही निवेदन तयार केलं आहे. आज आम्ही सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयुक्त आदरणीय चंद्रशेखर साहेब यांनाही निवेदन देण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलो असताना ते कुठेतरी दौऱ्यावर गेले. म्हणून आता आम्ही सिंहस्थ कुंभमेळ्याचे उपायुक्त यांना आम्ही निवेदन देणार आहोत आणि येणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कार्यक्रमामधून त्या चोखावा मंदिराचा पायाभूत विकास झाला पाहिजे. त्याच्यासाठी आमच्यासारख्या भीमशक्ती संघटनेने हा आवाज उठवला आहे. या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन तो प्रस्ताव तयार केला पाहिजे. तसेच त्र्यंबकेश्वर नगर परिषदेने त्या सिंहस्थ कुंभमेळ्याचा पायाभूत सुविधा व्हावा अशी त्यांच्या नगरसेवकांच्या स्थानिक स्टँडिंग कमिटीवर तो विषय घेऊन त्या ठिकाणी ठरावसुद्धा पास केला आणि तो ठराव त्यांनी शासनाकडे पुढील कारवाईसाठी पाठवलेला आहे. एवढंच बोलून या ठिकाणी मी थांबतो. स्टार न्यूज ब्युरो, नाशिक.